आदित्यच्या समोर एक ताट असतं. त्याच्यामध्ये कुंकू आणि मंगळसूत्र असतं. ते तो उचलतो. सर्वजण आदित्यकडे पाहत असतात की तो काय करत आहे. पण तो कोणाचीही पर्वा न करता काव्याला बाजूला सारून नीताकडे जातो. तिच्या भांगात कुंकू भरतो आणि गळ्यात मंगळसूत्र घालतो. तिच्या हाताला धरून 7 फेरे पूर्ण करतो. नीता मंत्रमुग्ध होऊन अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याच्या मागे एक एक पाऊल टाकत असते. "अगं नीता, काय करतेस तू? स्वयंपाकाची तयारी झाली की नाही? आणि स्वच्छतेचे काय? हॉलमध्ये फुलं सजवून ठेवलीत ना? मला सगळं कसं व्यवस्थित पाहिजे. पाहुणे आल्यावर मग धावपळ नको. आणि काव्याचं काय? ती तयार झाली का? तिचं नीट बघून घे. आज ती अगदी परीसारखी दिसली पाहिजे. बघता क्षणी तिला मुलानं पसंत केलं पाहिजे." "हो आई, तू काही काळजी करू नको. अगं सगळं झालेलं आहे. आणि काव्या पार्लरला गेली आहे. ती येईलच इतक्यात. मग मी तिचं छान आवरून देईन. बघता क्षणीच आपल्या काव्याला तो पसंत करेल. कारण आपली काव्या आहेच इतकी सुंदर आणि हुशार. आणि एक लक्षात ठेव नीता, पाहुणे आले की तू बाहेर यायचं नाहीस. तू किचनमधलं काम सांभाळायचं. पाहुण्यांना काहीही कमी पडता कामा नये, नाहीतर तुझी काही खैर नाही." नीता हसूनच हो म्हणते आणि किचनमध्ये निघून जाते. नीताची आई ती लहान असतानाच वारली होती आणि तिच्या वडिलांनी तिला सांभाळण्यासाठी दुसरे लग्न केलं होतं. ती सुद्धा नीताला छान सांभाळत होती. पण जेव्हापासून काव्याचा जन्म झाला तेव्हापासून ती नीताकडे दुर्लक्षच करायची. ती नेहमीच नीतापेक्षा काव्या कशी जास्त सुंदर दिसेल, उठावदार दिसेल, सर्वांच्या नजरा तिच्याकडे जातील याकडे लक्ष द्यायची. नीता आणि काव्यामध्ये तुलना करायची. तशी नीता काव्यापेक्षा खूप सुंदर होती, सुसंस्कृत, सहनशील आणि सुस्वभावी होती. ती आईच्या प्रेमाला आसुसलेली असायची. काव्याच्या जन्माआधी काव्याची आई नीता वरती प्रेम करत होती, नाही असं नाही. तिला चांगलं सांभाळायची. आणि त्याच प्रेमाखातर नीता आईचा एकही शब्द मोडत नाही. ती सांगेल ते काम करते. अगदी घरामध्ये मोलकरणीसारखी राहते. नीताचं कॉलेजही तिने पूर्ण होऊ दिलं नाही. काव्याला मात्र ती शिकू देत होती. नीता कधीच काही तक्रार करत नव्हती. आईचे निर्णय हसून मान्य करायची. कारण आता तिचे वडीलही या जगात नव्हते. आजही काव्याच्या आईने तिला किचनमध्येच राहायला सांगितलं. पाहुणे आल्यावर बाहेर येऊ नको म्हणून सांगितलं. कारण काव्यापेक्षा नीता प्रत्येक गोष्टीत वरचढ आहे. म्हणून तिला भीती वाटत होती की येणाऱ्या पाहुण्यांनी काव्याला सोडून तिला पसंत केलं तर. आदित्य खूप श्रीमंत होता, फॉरेन रिटर्न होता आणि इथे येऊन वडिलांचा बिझनेस सांभाळत होता. फारच कमी कालावधीत त्यानं बिझनेसमध्ये आपला ठसा उमटवला होता. तो एक तरुण, हुशार, कर्तबगार असा बिझनेसमॅन होता आणि नुकताच त्याला बेस्ट बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्डसुद्धा मिळाला होता. त्यामुळे आदित्यशी फक्त काव्याचंच लग्न व्हावं असं तिला वाटत होतं. आदित्यने आणि तिच्या घरच्यांनी काव्याला पहिल्या नजरेत पसंत करावं म्हणून ती जीवाचं रान करत होती. काव्या मात्र बिनधास्त होती. अजून अल्लडच होती. ती म्हणायची, "आई, अगं दीदी मोठी आहे ना माझ्यापेक्षा. तिचं लग्न आधी तू कर ना. माझं का करत आहेस? मी लहान आहे." अगोदर काव्याचं लग्न करून तिला श्रीमंत सासर गाठून दिलं की त्यांना काहीही फरक पडणार नव्हता. मग नीताचं काही का होईना, तिला कसंही सासर मिळो. बहिणी बहिणींचे बॉन्डिंग मात्र खूप छान होतं. नीता काव्याची खूप काळजी घ्यायची. आता पाहुणे यायची वेळ झाली. काव्याची आई आतुरतेने वाट पाहत असते. इतक्यात दारासमोर गाडी उभी राहते. त्यातून निळा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातलेला, डोळ्याला गॉगल, क्लीन शेव केलेला उंच गोरापान आदित्य बाहेर आला. त्याच्यासोबत त्याचे आईवडील होते. दारातील रांगोळी पाहूनच आदित्य आणि त्याचे आईवडील भारावून गेले होते. अतिशय सुबक अशी रांगोळी काढली होती. कोणी काढली रांगोळी हे विचारल्यावर काव्याची आई म्हणाली, "माझ्या मुलीनेच काढली आहे." आजच्या जमान्यात अशा मुली कुठे भेटतात, रांगोळी वगैरे काढणाऱ्या, ट्रॅडिशनल जपणाऱ्या. आणि आदित्यच्या आईवडिलांना मनासारखी सून बहुतेक भेटणार म्हणून आनंद झाला. खरं तर रांगोळी नीताने काढलेली, परंतु काव्याच्या आईने ती काव्याने काढली असे सांगितले. ती नेहमीच असं करायची. नीताचं काम पुढे करून काव्याचं नाव करायची. आजही ती तेच करत होती. सगळेजण हॉलमध्ये गप्पा मारत बसले. पाहुण्यांचं चहापाणी झालं आणि मग काव्याला बोलावण्यात आलं. आदित्यच्या आईवडिलांची काहीही अपेक्षा नव्हती, फक्त मुलगी सुसंस्कृत असावी. आदित्यला सुद्धा होणाऱ्या बायकोकडून काही अपेक्षा नव्हत्या, फक्त तिने आईवडिलांचे मन आणि त्याचं घर सांभाळावं. तिचा स्पर्श होताच प्रत्येक वस्तूमध्ये जिवंतपणा यावा, अशी चैतन्याने भरलेली मुलगी हवी होती.
काव्याची आई माझी मुलगी किती सरस आहे हे सांगत होती आणि तिचे गुण न थकता सांगत होती. स्वयंपाक, विणकाम, भरतकाम, रांगोळी सगळं येतं. काव्य आली आणि समोर बसली. तिने डोळे थोडे तिरके करून आदित्यकडे पाहिलं आणि पाहता क्षणी ती त्याच्या प्रेमात पडली. आदित्यला सुद्धा काव्या पसंत होती. काव्याची आई खूपच खुश दिसत होती आणि मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. नीता मात्र किचनमध्ये सर्वांसाठी जेवण बनवत होती. आता गप्पा मारता मारता लग्नाच्या मुहूर्तापर्यंत चर्चा गेली. लग्न ठरलेल्यात जमा होतं. मग काव्य आदित्यला घर दाखवायला घेऊन गेली. या रूममधून त्या रूममधून फिरता फिरता ते किचन एरियामध्ये आले आणि समोरचं दृश्य पाहून आदित्य थबकला. किचनच्या खिडकीमधून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीबरोबर तिचे केस भुरभुर उडत होते. तिचे दोन्ही हात भरलेले होते आणि वारा तिच्या केसांशी मस्ती करत होता. तिचे रेशमी केस कपाळावरून डोळ्यावर येत होते. तिची छेड काढत होते. ती हाताने केस मागे सरण्याचा प्रयत्न करत होती. तरीही ती तिच्या कामात मग्न होती. इतरत्र कुठेही तिचं लक्ष नव्हतं. जणू काही पूर्ण जीव ओतून ती रेसिपी बनवत होती. अंगावर साधेच कपडे होते, पण तो रंग तिला खूप खुलून दिसत होता. अंगावर एकही दागिना नव्हता, परंतु लक्ष मोती उधळून बनवलेल्या मूर्तीसारखी ती दिसत होती. आदित्य तिच्याकडे बाण हरवून पाहत होता. नकळत तिच्या डोळ्यावर येणारे केस मागे सारण्यासाठी त्याचा हात पुढे गेला आणि इतक्यात काव्याने त्याला भानावर आणले. आपण हॉलमध्ये जाऊया. मग आदित्य नीताकडे मागे वळून पाहत हॉलमध्ये गेला. बहुतेक घरच्यांनी लग्नाची तारीख ठरवली होती. आता थांबण्याचा प्रश्नच नव्हता, कारण आदित्यला तर काव्या पसंत होती. त्याने होकार दिला होता. मग थोड्या वेळात नीताने मग अशी बनवलेली रेसिपी त्यांच्या पुढ्यात येते. ती खाऊन तर आदित्यची आई बनवणाराचं खूप कौतुक करते. कोणी बनवली म्हटल्यावर काव्याच्या आईला खोटं बोलता येत नाही, कारण काव्या पूर्ण वेळ इथेच असते. त्यामुळे तिला खरं सांगावं लागतं, ही रेसिपी माझ्या सावत्र मुलीने बनवलेली आहे. आदित्यची आई म्हणते, अहो बोलवा तिला, इतकं सुंदर जेवण बनवलंय तिनं, मला तिला भेटायचं आहे. काव्याच्या आई नीताला हाक मारते आणि नीता खाली मान घालून हातावर हात चोळत घाबरलेल्या स्थितीत पुढे येते. काही चुकलं तर नाही ना रेसिपीमध्ये, अशी धास्ती वाटते तिला. आदित्यची आई म्हणते, पदार्थ खूपच सुंदर बनवला आहे, सुगरण आहेस अगदी. अन्नपूर्णा देवी जणू काही तुझ्यावर प्रसन्न आहे. नीता थँक्यू म्हणते. तिथेच उभी राहते. मग पुन्हा एकदा लग्नाच्या मुहूर्ताचा विषय येतो आणि आदित्य म्हणतो, थांबा. सगळेजण त्याच्याकडे चकित होऊन पाहतात. आता याला काय झालं म्हणून. काव्याच्या आईच्या हृदयाची धडधड वाढलेली असते. तिला एक अनामिक भीती वाटत असते आणि ती भीती खरी ठरू नये म्हणून ती ईश्वराकडे प्रार्थना करत असते. आणि इतक्यात आदित्य म्हणतो, मला या मुलीशी नाही तर या मुलीशी लग्न करायचं आहे. आणि तो नीताकडे बोट दाखवतो. काव्या रडत असते. तिची आई बोलते, अहो आदित्यराव, तुम्ही तर अगोदर काव्याला पसंत केलं ना, मग आता तुम्ही तुमचा निर्णय कसा बदलू शकता. तो म्हणतो, त्याआधी मी नीताला पाहिलं नव्हतं. नीताला आधी पाहिलं असतं तर कदाचित मी काव्याकडे पाहिलं सुद्धा नसतं. मला नीताशीच लग्न करायचं आहे. आदित्यच्या आई वडिलांना काही प्रॉब्लेम नसतो, कारण मुलगी कोणती का असेना, फक्त आदित्यला पसंत पडली की बास. नीता खरोखरच काव्यापेक्षा खूप सरस होती. आता त्यांच्या लक्षात येतं की इतका वेळ काव्याच्या आईने तिला बाहेर काय येऊ दिलं नाही. पण काव्याची आई म्हणत असते की तुम्हाला काव्याशीच लग्न करावं लागेल, नाहीतर मी तुम्हाला नीताशी लग्न करून देणार नाही. नीता माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, ती फक्त माझंच ऐकते. ती तुमच्याशी लग्न करणार नाही. आदित्य म्हणतो, लग्न करीन तर फक्त हिच्याशी, नाही तर कोणाशीच नाही, असं म्हणून तो निघून जातो. काव्याची आई नीताला ओरडत असते, काय गरज होती तुला त्यांच्या नजरेत यायची. तुला म्हटलं होतं ना बाहेर येऊ नको. अगं आई, मी काहीच केलं नाही, मी तर फक्त किचनमध्येच काम करत होते. माझा यात काय दोष आहे. नीता काव्याला समजावत होती. काव्या मात्र रडत होती. तिला आदित्य मनापासून आवडला होता. काव्यासुद्धा आता नीताला दोष देते. असं काय आहे तुझ्या जे माझ्यात नाही. सगळेजण बघता क्षणी तुझ्या प्रेमात पडतात. मला तुझा राग येतोय. तू चालती हो इथून. हे ऐकून नीताला खूप वाईट वाटतं आणि आदित्यचा राग येतो. त्याच्यामुळे आज तिची बहीण रडत होती. आदित्य त्याच्या बेडरूममध्ये पालथा झोपलेला असतो आणि त्याच्या डोळ्यासमोरून केस सावरणारी नीता हलत नव्हती. पहिल्यांदाच कोणीतरी त्याला पहिल्या नजरेत पसंत पडलं होतं. ती इतकी आकर्षित कशी असू शकते. तिचे डोळे किती बोलके होते. तोंडाने बोलायची गरजच नाही, तिचे डोळे इतकं सांगत होते. आणि त्याला आठवतं की तो काव्याच्या आईला म्हणाला, लग्न करीन तर हिच्याशी, पण आता कसं करू. ती करेल का माझ्याशी लग्न, मला देईल का होकार. तो इतका श्रीमंत होता, इतके लोक त्याच्या हाताखाली होते की पैशाच्या जोरावर तो बोट दाखवेल ती मुलगी मिळू शकली असती. परंतु खरं प्रेम हे धमकावून ओरबाडून किंवा विकत घेता येत नसतं, ते मिळवावं लागतं. आदित्यला त्याचं प्रेम सापडलं होतं, पण ते त्याला मिळवून त्याच्या आयुष्यात कायमचं आणायचं होतं.
आदित्य एके दिवशी एक बुके व सोबत चिठ्ठी पाठवतो, परंतु तो काव्याची आई घेते आणि ती चिठ्ठीमधली वाचून समजतं की आदित्यने नीतासाठी पाठवलं आहे आणि ते नीतापर्यंत पोहोचू देत नाही. अशा प्रकारे 2-3 प्रयत्न आदित्यचे फेल जातात. मग तो धडक त्यांच्या घरात जाऊ शकला असता, पण त्याला नीताचं मन जिंकायचं होतं. नीताला मात्र याची काहीच कल्पना नव्हती. ती आपली तिच्या कामात मग्न होती. काव्य आदित्यला इम्प्रेस करण्याच्या तयारीत होती. चिठ्ठी आणि बुकेचा काहीच उपयोग होत नाही म्हटल्यावर एक दिवशी आदित्य त्यांच्या घरी येतो. टेरेसवर नीता कपडे वाळत घालत असते. ओले कपडे झटकून वाळत घालत होती. त्याचे पाण्याचे तुषार तिच्या चेहऱ्यावर उडत होते आणि त्याही परिस्थितीत ती इतकी मनमोहक दिसत होती आणि आदित्य भान हरवून त्याच्याकडे पाहत होता. कोणी इतकं सुंदर कसं काय असू शकतं? आणि इतक्या तिथे येते काव्या आणि म्हणते, हाय आदित्य, तू मला भेटायला आला आहेस ना? आदित्यला काय बोलावं सुचत नाही आणि तो हो म्हणतो. म्हणजे तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? हो, पण मला थोडा वेळ हवा आहे. आपण आधी एकमेकांना जाणून घेऊया. काव्य म्हणते, मला चालेल. आदित्य तिला भेटायला आला हे ऐकूनच ती खूप खुश असते. आता आदित्य वरचेवर काव्याच्या घरी यायचा, नीताचं त्याबद्दलचं मत जाणून घ्यायला. काव्याचा डोळा चुकवून त्याने नीताशी बोलण्याचा प्रयत्न केला. तू का माझ्या पत्रांना उत्तर दिले नाहीस? तेव्हा नीताला कळतं की त्याने 2-3 वेळा पत्र पाठवले होते, पण नीता काहीच बोलत नाही. नीता, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझ्याशीच लग्न करणार आहे, पण तू होकार दिला तरच. नीता काहीच बोलत नव्हती, फक्त त्याच्याकडे पाहायची. तिच्या डोळ्यात पाहिलं की तो हरवून जायचा. तिचे डोळे त्याला खूप काही सांगून जात होते. नीता फक्त एवढेच म्हणाली की तुम्ही माझ्या बहिणीच्या भावनांशी खेळू नका. आदित्य आता असाच वरचेवर काव्याला भेटण्यासाठी यायचा. काव्य आता त्याच्या गळ्यात पडायची, त्याच्या बगलेत शिरायची, त्याच्या हाताला पकडायची. हे पाहून नीता संकोच करायची. आदित्य ही काव्याला मिठी मारायचा. नीता काय रिॲक्ट करेल याची वाट पाहायचा. नीता काहीच बोलत नव्हती. तिला काहीच फरक पडत नव्हता. तिचे डोळे मात्र काहीतरी वेगळंच सांगून जायचे, कारण तिच्या मनात आता आदित्यबद्दल ओढ निर्माण झाली होती. त्याचं बोलणं, वागणं, हसणं, त्याची पर्सनॅलिटी तिच्या वडिलांसारखीच होती. तो घरी आला की ती त्याचा चांगला पाहुणचार करायची. एक दिवशी आदित्य काव्याला म्हणतो की आपण बाहेर फिरायला जाऊया. काव्य आनंदित होते. आदित्य म्हणतो, नीताला सुद्धा घे, बिचारी कुठेच बाहेर जात नाही. काव्याचं नाईलाज होतो आणि नीताला सोबत घ्यावं लागतं, कारण तिला आदित्यचं मन मोडायचं नसतं. काव्य आदित्यच्या शेजारी बसते, नीता पाठीमागच्या सीटवर. आदित्य आरशातून नीताकडे पाहत असतो. ती मात्र बाहेरची दृश्य पाहते. आदित्यशी नजरानजर झाली की ती खाली पाहते. आदित्य आता नीताच्या मनाचा अंदाज घेत असतो. जेवण करता करता त्याला ठसका लागतो. काव्याऐवजी नीता खूप कासावीस होते आणि त्याला पाणी देते. एके ठिकाणी आदित्य मुद्दाम त्याचं जॅकेट विसरतो. नीता ते उचलते आणि गाडीत नेऊन ठेवते. तो हे मुद्दाम करत आहे हे नीताला नव्हतं कळत. आदित्य हातात कॉफीचा मग घेतो, एक घोट पितो आणि टेबलवर ठेवतो आणि तिथून निघून जातो. नीता त्या कपकडे पाहत असते आणि आदित्य तिला चोरून पाहत असतो आणि नीता तो कप उचलते आणि तोंडाला लावते. आता ते शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग करायला जातात. आदित्य त्याच्या आवडीच्या रंगाची एक ओढणी सिलेक्ट करतो आणि काव्याला म्हणतो, ही तुला छान दिसेल, हा माझा फेवरेट रंग आहे. काव्या मात्र हा रंग मला नाही आवडत असे म्हणून ती ओढणी तिथंच टाकते आणि दुसऱ्या रंगाचा ड्रेस सिलेक्ट करते. मग नीता मात्र गुपचूप ती ओढणी घेते आणि पर्समध्ये टाकते. आता आदित्यला खात्री झाली असते की तिचं तिच्यावरती प्रेम आहे, पण ती बोलायला संकोच करत आहे. काव्या मात्र अल्लड असते, तिला यातलं काही कळत नसतं. पण काव्याच्या आईला मात्र हळूहळू समजतं की आदित्य काव्याशी मैत्री का वाढवत आहे आणि मग ती लग्नाची घाई करू लागते. आदित्यचाही नाईलाज होतो, कारण नीता तोंडाने कबुली देत नसते. आदित्य आणि काव्याचं लग्नचा मुहूर्त ठरतो. सगळे विधी पार पडत असतात. नीताला खूप यातना होत असतात. ती खूप रडत असते, पण ती काव्याच्या प्रेमाखातर आदित्यवरचे प्रेम कबूल करत नसते. ती फक्त एकांतात खूप रडत असते. आता आदित्य तिला एकटीला गाठून शेवटचं भेटतो. मला माहीत आहे तू माझ्यावर प्रेम करत आहेस. तुझे डोळे मला सगळं सांगतात, पण तू तोंडाने काहीच बोलत नाहीस. याला मी काय समजायचं? आता तरी बोल नीता, तू जो गप्प बसणं मला खूप यातना देत आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. एवढा मोठा बिझनेसमॅन पण नीतासाठी रडत असतो. त्याला असं पाहून तिच्या हृदयाला छेद पडतात. तरी पण ती कर्तव्याने बांधलेली असते, कारण काव्याच्या आईने तिला तिच्या वडिलांची शपथ दिलेली असते. आदित्य तिला खूप विनवून विचारत असतो, तू मला का होकार देत नाहीस? माझ्यात काही कमी आहे का? मी तुला आवडत नाही का?
नीताला आता भीती वाटत असते की तिची शपथ मोडेल की काय आणि आदित्यच्या मिठीत शिरेल, पण तरीसुद्धा ती स्वतःवर ताबा ठेवून असते. तिचं मन म्हणत असतं, नाही रे आदित्य, उलट तुझ्यासारखा नवरा मिळणं हे माझं भाग्यच, पण मी वचनाने बांधले गेले आहे. आदित्य तिच्या हाताला धरून तिला विनवण्या करत असतो. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा येतो. तू फक्त एकदा होकार दे. तू तुझ्या सावत्राईला घाबरत आहेस का? मनात आणलं तर मी तुला आत्ता पळवून नेऊ शकतो, पण मला तुला प्रेमाने जिंकायचं आहे. नीता मनात म्हणते, ते तर तू कधीच जिंकला आहेस आदित्य. खरंच तू मला पळवून नेलं तर बरं होईल, कारण मलाही तुला गमवायचं नाही, पण माझा नाईलाज आहे. आदित्य आता वेडापिशासारखा तिच्या अंगाला झोंबत असतो. तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत असतात. तुझ्या गप्प बसण्याने 3 आयुष्य बर्बाद होतील नीता. मी काव्याशी जरी लग्न केलं तरी आयुष्यभर फक्त तुझ्यावर प्रेम करणार आहे. मी सुद्धा तुझ्यावर आयुष्य प्रेम करत राहील, नीता मनात म्हणते. आता आदित्य खूप चिडलेला असतो आणि तो समोरच्या टिपाईवर हात आपटतो. त्याच्या हातातून रक्त येतं. ते रक्त पाहून नीता तिची ओढणी फाडून त्याला बांधू लागते. वेडा आहेस का तू? काय करत आहेस? आज तुझं लग्न आहे. हे बरं बोलता आलं ग तुला? इतका वेळ मी जे प्रश्न विचारतो आहे तुला, त्याचं उत्तर नाही वाटतं तुझ्याकडे. नीता आदित्यकडे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहते आणि म्हणते, आज तुझं लग्न आहे. तू तुझा हट्ट सोड. सगळे तुला शोधत असतील, तू खाली जा. मला त्याची पर्वा नाही. तू माझ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेस की नाही? आता नीता मनाशी निर्धार करते आणि म्हणते, जे माझं आहे ते माझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, अगदी परमेश्वर सुद्धा. आणि ती तिथून निघून जाते. आदित्यला तिच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळत नसतो. त्या दोघांचं बोलणं काव्याच्याही चोरून ऐकत असते. तिला पक्की खात्री झालेली की नीता तिच्या वडिलांची शपथ मोडणार नाही आणि म्हणून ती निर्धास्त असते. आता काव्याचंच आदित्यशी लग्न होणार आणि काव्याच त्या श्रीमंत घरची सून होणार. आदित्य आणि काव्या जोडीने बसलेले असतात. तिला पाहून आई मनोमन सुखावलेली असते. कधी एकदा दोघांच्या डोक्यावर अक्षता पडतात असे तिला झालेलं असतं. ती सगळ्याच गोष्टीची घाई करत असते, कारण नीताला मिळवण्यासाठीचे आदित्यचे प्रयत्न पाहिलेले असतात आणि नीताचा निर्णय बदलण्या अगोदरच आदित्य काव्याचं लग्न उरकायचं असतं. नीताने लव्हेंडर कलरचा लेहंगा चोळी घातलेली असते. 10,000 रुपयांचा मेकअप करून सुद्धा काव्या दिसत नव्हती, इतकी सुंदर नीता दिसत होती. त्याच नॅचरल सौंदर्यावर आदित्य प्रेम करत होता. नीताच्या डोळ्यांनी पुन्हा एकदा आदित्यला भुरळ घालायला सुरुवात केली, पण आदित्य काहीच करू शकत नव्हता. आता लग्नाचे मंत्र सुरू झाले. आदित्यचं सर्व लक्ष तिच्याकडे होतं आणि मग तीही त्याच्याकडे अश्रू भरल्या नयनांनी बघत असते. काय बोलत होते तिचे डोळे? त्याचा आदित्यला अर्थ लावता येत नव्हता. त्याला फक्त तिच्या तोंडून होकार ऐकायचा होता. शेवटची मंगलाष्टक सुरू असते आणि आदित्यला नीताचे शब्द आठवतात, जे माझं आहे ते स्वतः होऊन माझ्याकडे येईल. आदित्य तिच्या डोळ्यांची भाषा समजून जातो. त्याचं मन त्याला म्हणतं, मूर्खा, तू तिच्यावर प्रेम करत आहेस असं म्हणतोस आणि तिच्या मनात काय आहे हे तुला ओळखता येत नाही का? ती सुद्धा तुझ्यावर प्रेम करत आहे हे तिचे डोळे बोलत आहेत. तुला तिने तोंडाने वेगळे सांगण्याची काय गरज आहे? प्रेमात शब्दांची गरजच नसते. जोडीदाराने न बोलताच त्याच्या मनातलं ओळखता येणं यालाच तर खरं प्रेम म्हणतात. तिच्या नजरेत स्पष्ट होकार आहे. तो दिसत असूनही तू का वाट पाहतो आहेस? तिची काहीतरी मजबुरी असेल म्हणून ती शेवटपर्यंत बोललीच नाही, तर असं तिला जाऊ देणार आहेस का तुझ्या आयुष्यातून? नाही, अजिबात नाही, असं आदित्य मनाशी बोलतो. समोर एक ताट असतं. त्याच्यामध्ये कुंकू आणि मंगळसूत्र असतं. ते तो उचलतो. सर्वजण आदित्यकडे पाहत असतात की तो आता काय करणार आहे. तो काव्याला बाजूला सारून नीताकडे जातो. तिच्या भांगात कुंकू भरतो आणि गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि तिच्या हाताला धरून 7 फेरे पूर्ण करतो. सर्वजण अवाक होऊन ते दृश्य पाहत असतात. नीता मंत्रमुग्ध होऊन अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याच्यामागे एक एक पाऊल टाकत असते. आदित्यनं त्याचं खरं प्रेम कायमचं त्याच्या आयुष्यात आणलं होतं. काव्या तिथेच उभी असते. तिला दुःख होण्याऐवजी आनंद झालेला असतो. तो तिला विचारतो, तू शेवटपर्यंत का गप्प बसली होतीस? का तू माझ्यावरचं प्रेम मला सांगत नव्हतीस? ती म्हणाली, ज्या दिवशी तू म्हणाला होतास की लग्न करीन तर नीताशी, त्याच दिवशी मी तुझ्या प्रेमात पडले होते. माझ्या प्रेमावर विश्वास होता. तुझ्यावर विश्वास होता की तू मला तुझ्यापासून कधीच लांब जाऊ देणार नाहीस, असं म्हणून ती त्याच्या मिठीत शिरते. आदित्य तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा हरवून जातो. मित्रांनो, कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.